कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सांगा ना मॅडम, माझं काही चुकलं का? हो, चुकलं तुमचं। एक तर तुम्ही शाळा सुरू केली आणि दुसरं या अशा अवतारात तुम्ही बाहेर गेलात। आणि जाताना लई काय काय बोललीस ग तू? अहो अधिपती, तुम्ही शांत का बसलायसा? विचारा की तिला। ताई सासू असून ती काय म्हणती? का यो हक्क मी देणार नाही। असं कुठं असतंय अधिपती? तू ताईचा किती अपमान केलास माहित आहे तुला? आजवर ताईचा एवढा अपमान कधी भी झाला नाही। मॅडम, तुमचा अपमान करणं हा हेतू नव्हता माझा, खरंच। तुमचा हेतू साध्य झाला ना व? तुम्हाला शाळेत जायचं होतं आणि ते बी या अशा अवतारात गेलात ना तुम्ही। अहो, ज्या शाळेची मालकीन हायसा त्या शाळेची मास्तरीण होऊन काय हासिल करणार आहात तुम्ही, हेच आम्हाला काही कळत नाही। आम्ही तुम्हाला मालकीन करतोय तर तुम्हाला नोकर व्हायची काय हौस आहे आम्हाला कळत नाही। बरं दिसतं का ते? अधिपती, आम्ही ह्यासनी हेच सांगत होतो, पण ह्यांना कळत नाही, त्याला काय करायचं? आता तुम्ही फॅक्टरीचे मालक हायसा, तिकडे जर तुम्ही नोकरी करायला लागलात तर कसं दिसल? चालेल का ते? पण यांना हे कळत नाही। या गेल्या शाळेत, आमची आज्ञा नाही पाळली। या घरच्या सुनेनं मर्यादेचं उल्लंघन केलं। मर्यादेचं उल्लंघन? हा, अगं ताई तुला सासू म्हणून बरोबर सांगत होती, पर तू सून म्हणून सासूचा मानच राखला नाहीस। या घरातलं वातावरण गढूळ केलंयस तू। सासू म्हणून जेव्हा त्यांनी माझ्यावर हात उगारला तेव्हा नाही का घरातलं वातावरण गढूळ झालं? काय आईसाहेब, हात उगारला? सांगा ना मॅडम, तुम्ही माझ्यावर हात उगारलात तेव्हा नाही मर्यादेचं उल्लंघन झालं? मॅडम, तुम्ही हात उगारलात ठीक आहे, पण जेव्हा अय, ताई मोठी हाय, तू लहान आहेस। मोठ्यानं हात उगारला तर चालतोय। मग लहानांनी ऐकलं नाही तर नाही चालत? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।